इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेखसंग्रहातून 1 रुपयाची कहाणी. ती माझी अगदी जीवाभावाची बालमैत्रीण त्यावेळी 4-5 वर्षांची असेल. त्या दिवशी संध्याकाळी ती पुढच्या सोप्यात गुडारावर गजगे खुळखुळवत बसली होती. खरे म्हणजे तिच्या घरची अशी शिस्त की वडील घरात असले की मुलांनी आजूबाजूला बिलकुल फिरकायचे नाही. पण आज गजग्याच्या नादात ती विसरली होती. त्यांचे पायरीवर बूट वाजले तशी तिने वर पाहिले. ते तिच्याकडे बघून हसले. मग ती तिथेच भिंतीला टेकून मांडी घालून बसली. आपल्या वडिलांच्याकडे बघत राहिली. त्यांनी जांभळा जरी काठ रुमाल डोक्यावरून उतरून खुंटीवर ठेवला. कोट काढला. तेवढ्यात आईने येऊन तो खुंटीवर टांगला आणि ते खुर्चीवर बसल्यावर ती बुटमोजे काढू लागली. तेवढ्यात कोट्याप्पा स्वयंपाकी आतून हातात तांब्याचे गंगाळे आणि त्यात तरंगणारा चकचकीत तांब्या घेऊन आला. अंगणात फरशीजवळ गंगाळे ठेवून तो पाय पुसणे हात पुसणे घेऊन उभा राहिला. तिच्या वडिलांनी हात पाय तोंड धुतले, पाय पुसले आणि पंचाने कपाळ टिपत ते आत गादीवर येऊन तक्क्याला टेकून बसले. तोवर आई आतून मोठ्या कब्बशीतून चहा घेऊन आली. पगार घे काढून, कप हातात घेत वडिलांनी सांगितले. तशी आईने कोटाच्या खिशातून रुमालाची पुरचुंडी काढली आणि बैठकीवर ओतली. चकचकीत रुपयांचा केवढा मोठा ढीग झाला. भिंतीला टेकून सगळे गमतीने बघत बसलेली. ती लगेच पुढे आली. राशीला लावण्यासाठी तिने हात पुढे केला. आईने तिच्याकडे रोखून बघत तो मागे सारला. आई आता सारखे ढीग रचू लागली. कितीतरी ढीग, मग एक अर्धा आणि मग एकच 1 रुपया असा आईने तो ढीग मांडला आणि आई कब्बशी घेऊन आत गेली. तेवढ्यात तिने 2-3 ढिगांवर 5 बोटांची टोपणे घालून पाहिली. त्यांचा तो गोल नक्षीचा स्पर्श बोटांना फार सुखद वाटला आणि ती खुदकन हसली. 1 रुपया हातात घेऊन त्याच्या कडांवर बोट फिरवू लागली. तीही एक गंमतच. तेवढ्यात आई आतून चांदीचा डबा घेऊन आली. त्यात तिने ते ढीग भरले आणि झाकण बंद करत ती आत निघून गेली. आता थोडा वेळ तरी तो रुपया तिचा झाला होता. तिने तो मुठीत दाबून धरला आणि मैत्रिणींची हाक आली म्हणून ती दाराशी गेली. दुकानात माझ्याबरोबर येतेस? मैत्रिणीने तिला विचारले. तशी ती निघाली. मैत्रिणीने दुकानदाराच्या हातावर अदेली ठेवली आणि पुडा हातात घेतला. परतायचे तो तिच्या हातातला रुपया चुळबुळू लागला. रुपया पुढे करत ती म्हणाली, मला पण चुरमुरे फुटाणे दे. तो दुकानदार रुपया हातात घेऊन तिच्याकडे बघतच राहिला आणि कुणा रस्त्यावरच्या जाणाऱ्याला त्याने हाक घातली. भीमरावरी स्वल्प इल्ले बरी नोडरी. भीमराव दुकानाशी आले. ते तिच्या वडिलांचे कारकून, घरचे कागद काम काखेत घेऊन तिच्याच घरी निघालेले. दुकानदाराने त्याच्याकडे बघत रुपया दिला. पसाभर चुरमुरे फुटाणे तिच्या परकराच्या ओच्यात घातले आणि म्हणाला, इग होगरी अक्का बायरू. आपल्या दारात मैत्रिणीला पसाभर चिरमुरे देऊन ती आरामात बोकणा भरत होती. तो आईची हाक आली. ती चिरमुरे टाकून पळतच गेली आणि जे बघितले त्याने घाबरली. दारातच थांबली. टेबलावर तो रुपया होता आणि वडील मोठ्या डोळ्याने तिच्याकडे बघत होते. आईने तिला ओढतच त्यांच्यापाशी नेले. त्यांनी विचारले, हा रुपया तुला कुणी दिला? कुणी नाही. तिच्या ओठातून शब्दच फुटेना. का घेतलास? चोरून घेऊन दुकानात गेलीस का चोरी केलीस? प्रश्नावर प्रश्न. तिचे तोंड रडवे, डोळ्यांत पाणी, नजर एकटक प्रश्न विचारणाऱ्याकडे.
बोलणार की नाही पुन्हा प्रश्न, आणि तिचे मोठमोठे उंदके. मग पायावर एक वेताची छडी चपकन बसली आणि नुसते ओरडणे. तिला बोलताच येईनासे झाले. असेच हमरत तिने 2 छड्या खाल्ल्या. आईकडे बघावे. आई गप्प, चेहरा लाल आणि दाराशी कोट्याप्पा उभा पुटपुटत. ती बोलेना. तसे ते दंडाला धरून तिला नाणीघरात घेऊन गेले. चोरलास रुपया? बोल. तिचे उत्तर नाही. ती भयाने थरथरायला लागली. समोर पाण्याचे भरलेले पिंप होते. तिचे मिटलेले ओठ बघताच त्यांनी बखोट्याला धरून तिला पिंपात सोडले. पिंपाचा काठ तिने दोन्ही हातांनी घट्ट धरला आणि आई करून किंकाळी फोडली. गळाभर पाणी आणि पाय अधांतरी. तिने डोळे फिरवले तशी धडपडत पुढे होऊन कोट्याप्पाने तिला बाहेर काढली. तिच्या एक कानफडात देऊन वडील निघून गेले. ती ओलीचिंब, हुंदकेही न फोडता येणारी अशी कोट्याप्पाने घट्ट धरून ठेवलेली, शुद्ध नसलेली. केव्हा कुणास ठाऊक, केव्हा कुणाला ठाऊक तिने डोळे उघडले तेव्हा ती पांघरून घेऊन झोपली होती. आई शेजारी बसून तिच्या डोक्यावरून बर्फाची पिशवी फिरवत होती आणि कानातून मनस्वी कळा येत होत्या. तिने आईचा हात ढकलून दिला. मोठ्याने कोट्याप्पाला हाक मारली. मला पाणी, माझा कान, असे काही विवळत तिने पुन्हा डोळे मिटले. या दुखण्यातून चांगले बरे व्हायला तिला महिना लागला. तेवढ्यात बरेचसे विसरली आणि बरेचसे मनात रुतले. पण मग ती पूर्वीप्रमाणे हसती खेळती राहिली नाही. वडिलांची चाहूल लागली की आपोआपच तिचे डोळे खाली वळून रडू रडू होतं. त्यांच्या वाऱ्यालाही ती उभी राहीना. आईलाही टाळू लागली. जे हवे असेल ते कोट्याप्पाकडे मागावे, कोट्याप्पाच्या अवतीभवती राहावे. तिला घराची भीतीच बसली. मी पुढे दिसामाशी वाढले. नव्या वाट्या चोखाळल्या. संसाराच्या पाळण्यात बसून नक्षत्रमंडळापासून हिरवळीपर्यंत फेरे घेताना त्या बालमैत्रिणीला विसरलेच. आणि कित्येक वर्षांनी एक दिवस असा आला. आम्ही त्यावेळी पुण्यात माडीवाले कॉलनीत राहत होतो. शेजारीच गोपीनाथ तळवळकर राहत असत. आमचा चंदू त्यावेळी 4-5 वर्षाचा असेल. तो नेहमी नानासाहेब आणि मावशी यांच्यात गुंतलेला असायचा. दिसायला गोड, थोडा हूड, खोडकर, थोडा विनोदी आणि लागवी अशा या चंदूवर त्या दोघांचा भारी जीव. आमच्या दोघींच्या स्वयंपाकघराला मध्ये दार होते. ते बंद असले तरी आम्हाला छान गप्पा मारता यायच्या. भाजी चिरताना, पोळ्या करताना गप्पा चालायच्या. त्या दिवशी मी इकडे भाकरीचे पीठ मळत होते आणि मावशीचे बोलणे ऐकू येत होते. कमळा, हा रुपया घे ग आणि बटाटे आणून दे बघ. पण जिथे रुपया होता म्हणून त्यांनी हात घातला तिथे तो नव्हता. आत्ताच ठेवला तर, आणि कुठे गेला? काहीतरी बाई चमत्कार, असे म्हणत त्या भांडे उचल, ते बाजूला कर, असे करत रुपया शोधत होत्या. अहो, तुम्ही उचलला का? असे नानांना विचारत होत्या. तितक्यात फुगलेल्या गालावर ओंजळ झाकून हसू दाबत चंदू धावतच माझ्यापाशी आला. पण काही सांगायचे ते न सांगताच पुन्हा मावशीकडे गेला. त्यांची शोधाशोध चालूच होती आणि एकदम चंदूचे खदाखदा हसणे व ओरडणे मी ऐकले. नाहीच सापडायचा मावशी. का रे? हरलो म्हणा मावशी. त्यांनी हरले म्हणतात क्षणी चंदूने चड्डीच्या खिशातून रुपया काढून त्यांच्याकडे देत म्हटले, कसा सापडणार? आम्ही चोरला होता ना तो. नाना आणि मावशी खो खो हसत राहिले. मावशी हसे आवरत म्हणाल्या, चंदूराव, चोरला नाही म्हणायचं, घेतला म्हणायचं. त्या असे सांगत होत्या
आणि इकडे मला भाकरीवरून पाणी फिरवताना तव्याच्या काठाचा चटका बसला होता. बघते तो समोर भरलेले पिंप, त्या पिंपाचे काठ धरून उभी राहिलेली ती बालमैत्रीण, डोळे फिरवलेले, ओठ घट्ट मिटलेले, तिचा तो विलक्षण भ्यालेला चेहरा. ते बालरूप दिसले व एकदम सुरी फिरवल्यासारखे ढवळून आले. काळीजच गळ्याशी येऊन अडकले. म्हणजे मी अजून तिला विसरले नव्हते तर. कोवळेपणीच जे ओरबाडले गेले होते त्याची जखम न दिसणाऱ्या व्रणाखाली किती ताजी होती हो. लुटले जाऊन मी रिकामी झाले होते आणि पुन्हा ते मिळणार नव्हते. मी शांतपणे तोंडावर पाणी मारून नाक डोळे पुसून विलक्षण शिणलेल्या मनाने त्या भीषणातून बाहेर आले आणि पुन्हा भाकरीला लागले. पीठ मळताना वर पाहिले तो मावशी दारातून येत होत्या. चंदू त्यांच्या ओचाला धरून एका हाताने बदाम खाण्यात दंग होता. ऐकलीत ना चंदू रावाची गंमत? म्हणे सापडायचा नाही का, तर म्हणे आम्ही चोरला तो. आहे की नाही? पण इंदिराबाई, मी मुद्दाम सांगायला आले की त्याला आता रागवू नका. तो माझ्याकडे बघत होता, डोळे झाकोळलेले. मी तटकन उठले आणि पिठाच्या हातांनीच त्याला घट्ट घेतला. त्याला काय वाटत होते कुणाला ठाऊक, पण मलाच किती निश्चिंत वाटले. निश्चिंत आणि सुखावणारेही. इंदिरा संत यांची 1 रुपयाची कहाणी हा ललित लेख येथे समाप्त.